माही टी टाइम झालेला आहे, काहीतरी बनवूयात का? वॉटएव्हर आपण तो बिस्कोफ व चीज केक बनवला जो इंस्टावर खूप व्हायरल झाला. चालेल, चला तर आज आपण काय बनवूयात? व्हायरल वाला बिस्कॉफ चीज केक. यासाठी मी बिस्कॉफचे बिस्किट्स घेतले आहेत 2 पॅकेट, क्रीम चीज घेतलेला आहे, बिस्कॉफचं स्प्रेड घेतलेला आहे, अमूलचं फ्रेश क्रीम घेतला आहे आणि बटर घेतलेला आहे. सर्वात आधी बिस्किटांचा आपल्याला चुरा करून घ्यायचा. तर मी मिक्सरमधून आता या बिस्किटांचा चुरा करून घेते. हा बघा आपण बनवून घेतलेला आहे. तर आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये जे बटर होतं मेल्ट केलेलं ते आपण मिक्स करून घेणार आहोत. साधारण 2 ते 3 टेबलस्पून बटर आहे ते, आणि मी अमूलचं बटरच यूज केलेलं आहे. बटर आता व्यवस्थित ह्या बिस्किटाच्या चुरामध्ये मिक्स झालेलं आहे. आता आपण सेट करण्यासाठी मी 2 डबे घेतलेले आहेत, काचेचेच डबे घेतलेले आहेत मी. त्याच्यामध्ये आपण हा बिस्किटांचा जो चुरा होता तो घालून घेणार आहोत आणि ते व्यवस्थित त्याला प्रेस करून आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. सो आता व्यवस्थित प्रेस करते मी आणि त्याला सेट करते. हे बघा अशा पद्धतीने ते दोन्ही आपल्याला सेट करून घ्यायचे आहे. आता आपण जे ह्याच्यावरती जे मिक्सचर घालायचं आहे ते करणार आहोत. तर मी 2 चमचे साधारण क्रीम चीज जे आहे ते घेते. यानंतर आपण ह्याच्यामध्ये अमूलचं फ्रेश क्रीम ॲड करणार आहोत. तर मी आता ते ॲड करून घेते. यानंतर याच्यामध्ये आपल्याला मी मिल्कमेड मगाशी सांगायचं राहून गेलं होतं, तर स्वीटनेससाठी आपल्याला थोडं मिल्कमेड ॲड करावं लागणार आहे. सो मी हे नेस्लेचं मिल्कमेड होतं ते ॲड करते. आणि आता आपल्याला जे बिस्कॉफचं क्रीमी जे स्प्रेड आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. आणि आता हे आपल्याला सगळं एकत्रितपणे छान विस्क करायचं आहे. तुमच्याकडे जर बीटर असेल तर तुम्ही बीटरने देखील करू शकता किंवा असं हाताने सुद्धा तुम्ही करू शकता. सो मी आता हे व्यवस्थित छान विस्क करून घेते. हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे त्याचं मिक्सचर. आता हे जे मगाशी आपण सेट केलेली होती जी बिस्कॉफची बिस्किट आणि बटर त्यावर ते आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि ह्याचा एक लेअर आता आपल्याला लावायचा आहे. सो आता हा लेअर व्यवस्थित मी लावून घेणार आहे. अशा पद्धतीने मी दोन्ही जे डब्यातले लेअर आहेत ते लावून घेते. आता आपण यावर मी मेल्ट करून घेतलं आहे जे आपलं बिस्कॉफचं क्रीमी स्प्रेड होतं ते मी मेल्ट केलं आहे मायक्रोवेव्हला 30 सेकंडसाठी. आणि आता ह्याचा लेअर आपण ह्याच्यावरती घालून घेणार आहोत. आणि तो लेअर घातल्यानंतर त्याला व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि हे जे आहे हे आता आपल्याला फ्रीजमध्ये किंवा फ्रीझरमध्ये तुम्हाला अर्धा तासासाठी तरी सेट करायला ठेवायचं आहे. त्यानंतर तो चीज केक आपला रेडी होणार आहे. हे बघा अशा पद्धतीने त्याचे लेअर दिसणार आहेत. आता मी हे फ्रीझरला घालणार आहे, पण त्याच्या आधी आपण ह्याच्यावरती बिस्कॉफ बिस्किटचा जो चुरा होता तो घालणार आहे, थोडा गार्निशिंगसाठी छान दिसतं. सो आता हे घातल्यानंतर मी आता ह्याला सेट करायला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणार आहे किंवा फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. रेफ्रिजरेटरला ठेवलं तर तुम्हाला 1 तास तरी ठेवायला लागेल आणि फ्रीझरला टाकला तर अर्धा तासामध्ये होऊन जाणार आहे. सो हे बघा आपले चीज केक लवकरच रेडी होणार आहेत. तर मी आता हे सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आपले चीज केक आता रेडी झालेले आहेत. मी आता तुम्हाला ओपन करून दाखवते. हे बघा छान सेट होतं ते वरचं जे क्रीमी जे स्प्रेड आहे ते थोडंसं घट्ट होतं आणि छान सेट होतो. आता त्याच्यावर मी बिस्कॉफची बिस्किटं घालून आता आपला केक खाण्यासाठी रेडी आहे. सो आता माहीलाच विचारूयात कारण की तिची फरमाईश होती की मम्मा बिस्कॉफचा चीज केक बनव. हाय माही. हाय. सो आपला बिस्कॉफ चीज केक रेडी आहे. यू वांट टू ट्राय इट? सेट होतो ना? डेलिश एकदम टेस्टी झाला. तर आम्ही व्हायरल असलेला हा काय बिस्कॉफ चीज केक रेडी केलाय आणि माहीने ट्राय केलाय. सो माहीला आवडलाय. आम्ही हा लवकरच संपवतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. बाय बाय.